गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील जेसीबीच्या चालकाने 5 वाहनांना जोराची धडक दिली। यामध्ये स्विफ्ट कार, टेम्पो व 2 व्हीलर अशा 5 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। या अपघातात वाहनातील 5 जण जखमी झालेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। हा अपघात संध्याकाळी 7:30च्या सुमारास घडला। हा अपघात शहापूर मलाबादे चौक ते यड्रावकडे जाणाऱ्या JK नगर चौकात घडला। घटनास्थळी नागरिकांनी जेसीबी चालकाला चांगला चोप दिला। इचलकरंजी शहरातील आज संध्याकाळी 7:30च्या सुमारास फॅक्टरी मार्गे मलाबादे चौक ते यड्रावकडे जाणाऱ्या JK नगर चौकात एका जेसीबी चालकाने मलाबादे चौकाकडे जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कार, मालवाहतूक टेम्पो व 2 व्हीलरवरील येणाऱ्या सर्वांना जोराची धडक दिली। यामध्ये 5 जण गंभीर जखमी झालेत। यामध्ये सचिन कांबळे, सचिन कामते, सुनीता कामते, आदिनाथ खड हे 5 जण जखमी झालेत। समोरून येणाऱ्या जेसीबी चालकाने या वाहनांना जोराची धडक दिल्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं। संध्याकाळच्या सुमारास अपघात घडल्यामुळे अचानकपणे एकच तारांबळ उडाली। जेसीबी चालक स्वप्नील मारुती पाथरवट याने वाहनांना धडक दिल्यानंतर तिथून पळ काढला। काही नागरिकांनी त्याला पकडून चांगला चोप दिला। अपघाताची माहिती या परिसरामध्ये कळताच नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तर वाहतूकही विस्कळीत झाली होती। अपघात इतका मोठ्या प्रमाणात घडला होता, यामध्ये काही महिला व पुरुष जखमी झालेत। अपघात झाल्यानंतर या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघातामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालंय। अपघाताची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। तसेच शहापूर पोलीस ठाण्याबाहेर वाहनधारकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। या अपघाताची नोंद रात्री उशिरा शहापूर पोलीस ठाण्यात होत होती।